ती कारवाई कशी झाली काय सांगा? स्थानिक नगरसेवक पाटील साहेब यांनी आपल्याला फोन केला होता आदित्य पाटील साहेबांनी की तात्काळ गायत्री निवासच्या इकडे इथे एक वाद पडलेला आहे आणि ते एका टेम्पोवरती अडकलेलं आहे आणि जर ते तिथून खाली पडलं तर रहदारीवरती सुद्धा परिणाम होईल किंवा रहदारी करणारा जे नागरिक आहेत त्यांचा ते दुर्घटना होऊ शकते. कारण की त्यांना आम्ही इमिडिएटली घटनास्थळी आम्ही हजर झालो आणि इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जर त्या गाडीचं ज्या टेम्पोवरती जो झाड अडकलेला होता तर त्या टेम्पोचं नुकसान टाळण्यासाठी किंवा त्याच्या ज्या वस्तू आपण बघता जे टेबल्स आहेत ह्याचं सगळं नुकसान टाळायचं असेल आणि झाड व्यवस्थित तोडून द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डिसिजन करायला लागणार होती. आपण श्री आदित्य पाटील यांना तशी विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला JCB अरेंज करून दिला आणि आपण पाहिलं असेल JCBच्या मदतीने आणि अग्निशमन दलाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण ते झाड व्यवस्थित तोडलेलं आहे. झाड तोडत असताना कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा जीवितहानी किंवा कुणाला जखमी वगैरे असं झालेलं नाही. तो आज अलर्ट नगरसेवक म्हणून पाटील साहेबांनी फोन दिला होता आणि त्याप्रमाणे अग्निशमन दलाने कारवाई आपली केली. ॲक्च्युली ही सगळ्या अडचणी सॉल्व्ह काम आणि तात्काळ इथे आलो. पण इथे आल्यानंतर पहिले सर्वप्रथम दत्तक साहेबांनी सांगितलं डायरेक्शन महत्त्वाचे असते. फायर ब्रिगेड का महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितल्यानंतर आपण त्याची JCB लावून घेतलं आणि तेव्हाच ते काम झालं आणि फायर ब्रिगेड आपली काम करते त्यांच्या एका मदतीवर आपण. पण ह्या इन्सिडेंटमुळे अजून गोष्टी लक्षात खबरदारी घेण्यासाठी गोष्ट आहे की अनेक झाडं पुढे पण रस्त्यात आहेत तुम्ही मागे बघू शकता आणि ही पण इथली कुठली घातक झाडं असतील तर ते आपल्या वृक्ष समिती असेल किंवा आपल्या वृक्ष समितीचं डिपार्टमेंट आहे त्यांना ही पत्र लिहून तात्काळ तेही कारवाई करेल आणि गाडी जीवित आणि नको आणि रहदारीला बाधा करेल. आपण बघू शकतो काम चालू आहे आणि त्यांना पण मी आता इथे त्यांचं गटाराचं काम तिथं चालूच सुटलं तर त्यांना आपण सांगून ते तात्काळ इकडनं क्लिअर करायला लावू आणि म्हणजे इथे गाडी उभी राहायला नको आणि त्याच्यावरती झाडं पण पडायला नको आणि स्वच्छ आणि क्लीन करून देऊ. स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पण सांगितलं गेलं होतं की जी झाडं आहेत त्यांच्या सपोर्ट हा जो रस्ता जो एक्सटेंड केला गेलेला आहे त्या अनुषंगाने ॲक्च्युली माझी त्यांना चांगली माहिती तर पूर्ण एक्सटेंड केला गेला तर माहिती थोडी कमी झाली आणि त्याच्यामुळे ते सपोर्ट कमी पडतो. ही सगळी दक्षता आपण आपल्या वृक्ष समिती आणि आपल्या डिपार्टमेंटकडे लोकल साहेबच्या डिपार्टमेंटकडे पाठवून त्याच्यावरती काय करता येईल जेणेकरून झाडं पडू नयेत. ही स्पर्धा झाली असेल त्यांना छाटून व्यवस्थित करून घ्या जेणेकरून झाडांना त्याचा बाधा नको आणि त्याच्यामुळे कोणते प्रॉब्लेम होतो.